गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पडी पापड. एकदम सोप्या पद्धतीने, आपल्याला गॅससुद्धा लागणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 वाटी साबुदाण्यापासून पापड करून दाखवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 2 वाटी साबुदाणे घेऊन स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि 3-4 तासासाठी आपल्याला हे साबुदाणे भिजवून ठेवायचे आहेत. आता आपण हे साबुदाणे 4 तासानंतर छान असे मऊसूतपर्यंत असे छान भिजवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण 2 वाटी गरम असं उकळलेलं पाणी टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर परत आपल्याला हे 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 2 तासानंतर परत आपण हा साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे की नाही ते बघून घ्यायचं. मग आता आपण हा साबुदाणा मिक्सरला असा बारीक आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. गरम पाणी टाकल्यामुळे साबुदाणा असा एकदम मऊसूत होतो. आता आपण जो मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली पेस्ट साबुदाण्याची ती आता आपल्याला अशी चाळणीमध्ये चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. एखादा साबुदाणा जाडसर राहून जातो म्हणून असा आपण साबुदाणा छान व्यवस्थित चाळणीमध्ये असा चाळून घ्यायचा आहे. इतके छान होता हे पापड. जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पाहिले ना तर तुम्ही परत परत बनवणार. आणि कसं वर्षभर आपल्याला उपासासाठी पापड लागतात आणि खूप सोपी पद्धत आहे. गॅस बिलकुल लागत नाही आणि एकदम झटकीपट होणारे पापड आहेत. तर बघू शकता तुम्ही, आपण पूर्ण साबुदाणा आता मिक्सरला बारीक करून चाळणीमधनं पूर्ण असा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. फक्त 2 वाटी साबुदाण्यामध्ये असे भरपूर पापड तयार होऊन जातात. तर पाहू शकता तुम्ही, आता आपल्या इथे पूर्ण पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये चव अनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला इथे 2 पद्धतीने पापड करून दाखवणार आहे. एक म्हणजे तिखट आणि एक म्हणजे बिना तिखटाचा. तर पाहू शकता तुम्ही, आता आपण साईडला इथे थोडी चटणी टाकून घेणार आहोत. आधी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं. आता आपण हे पूर्ण चटणी मिक्स करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला इथे 2 पद्धतीने पापड करून दाखवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला गॅस बिलकुल लागत नाही. आता मी तुम्हाला इथे पटापट सर्व पापड टाकून दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि हे पापड एका दिवसामध्ये फॅनच्या खालीसुद्धा असे छान वाळून जातात. दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये 2-3 तासासाठी ठेवले तरी चालेल. आता आपण इथे पटापट सर्व पापड टाकून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला बिलकुल गॅस लागला नाही. फक्त साबुदाणा छान व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि गरम पाण्यामध्ये 2-3 तासासाठी भिजवून ठेवायचा आहे. आपण गरम पाणी जेव्हा साबुदाण्यामध्ये टाकतो त्यावेळेसच साबुदाणा असा छान मस्त शिजून जातो. म्हणजे आपल्याला गॅसची गरज बिलकुल राहत नाही आणि साबुदाण्याची पेस्ट अशी मस्तपैकी तयार होऊन जाते. आता बघितलं तुम्ही की मी तुम्हाला पांढरे पापडसुद्धा करून दाखवले बिना चटणीचे आणि आता चटणीचे सुद्धा करून दाखवलेले आहे. 2 वाटीमध्ये 50-60 पापड तयार होऊन जातात. जर तुम्हाला जास्ती करायचे असतील तर तुम्ही 4 वाटी किंवा 6 वाटी असे साबुदाणे घेऊ शकतात. तर आता इथे मी पटापट तुम्हाला सर्व पापड करून दाखवलेले आहेत. आता मी हे पापड पूर्ण वाळल्यावरच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम झटकीपट पापड करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपले साबुदाण्याचे पापड चांगले मस्तपैकी वाळून घेतलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे तो. आता मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. इतके छान लागतात. तर तुम्ही
बघितल्यावर तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही सुद्धा करायचे असे पापड, तर तुम्ही सुद्धा करा अशा पद्धतीने. 2-3 दिवस मस्त उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि असा मस्त कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दोघी प्रकारचे पापड तळून दाखवणार आहे. आता आपण इथे छान व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं आहे. तेल तापलं आहे की नाही आधी आपण चेक करून घ्यायचं व्यवस्थित. तर मी एक छोटा तुकडा टाकून बघते तेल गरम झालं आहे की नाही. तर इथे छान व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे. आता मी तुम्हाला पटापट इथे पापडसुद्धा तळून दाखवते. पापड तळताना थोडी काळजी घ्यायची. तर पाहू शकता तुम्ही पांढरे शुभ्र आणि असे कागदासारखे आपले पापड तयार झालेले आहेत. तर कलर तर किती छान आलेला आहे. असे कागदासारखे पांढरे शुभ्र पापड तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पापड करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आता आपण इथे दोघी प्रकारचे पापड तुम्हाला तळून दाखवत आहे. आता मी तुम्हाला पांढरे सुद्धा तळून दाखवले. आता तुम्हाला लाल चटणीचे सुद्धा तळून दाखवत आहे. तर पाहू शकता तुम्ही पापड किती छानपैकी फुलला आहे तो. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पापड करून दाखवलेले आहे. एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे ही. कसं आपल्याला वर्षभर उपवासासाठी हे पापड लागतात. तर पाहू शकता तुम्ही पापडची साईज तरी बघू शकतात की 2 पटीने असा पापड छान आपला फुलला आहे. फक्त त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि लाल पापडसाठी चटणी टाकलेली आहे. आणि किती कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला तर एवढे छान लागतात ना. असे कागदासारखे पापड तयार होतात. तोंडात टाकल्याबरोबर ह्या पापडाचं पाणी होतं. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.